विशेषतः भारतीय तत्वज्ञानानं जगाला काय द्यावं असं आपल्याला वाटतं? सर्वसामान्य तत्वज्ञानात आपल्याला माहिती असेल दोन गोष्टीची चर्चा होते, सेल्फ अँड नॉन सेल्फ, जड आणि चेतन. हे तत्वज्ञानात सगळीकडे आहे. माझ्या दृष्टीने सेल्फ अँड नॉन सेल्फ त्याच्याबरोबर आपल्या तत्वज्ञानी हायर सेल्फ एक बांधला, उत्तम पुरुषस्त्वन्या, हा मला सांगितला पाहिजे. मी तत्वज्ञांच्या परिषदेमध्ये सुद्धा हे सांगत असे की सेल्फ अँड नॉन सेल्फ वर विचार करणारी माणसं थोड्याच दिवसात हार्टलेस होतात. त्या सेल्फ अँड नॉन सेल्फ याच्यावर एक हायर सेल्फ आहे आणि हायर सेल्फची जरूर आहे. हायर सेल्फ एकदा मानलात, उत्तम पुरुष एकदा मानलात की त्याचा माझ्या रिलेशनचा संबंध येतो आणि त्याच्या माझ्या रिलेशनचा संबंध म्हणजेच तत्वज्ञान. तत्वम, तो आणि तू, हे तत्वमसी हे जे वाक्य आहे ना, या वाक्याचे तुझा आणि त्याचा संबंध काय असावा, तर त्याचे तीन अर्थ होतात तत्वमसीचे. तेन त्वम असी, तू त्याच्यामुळे आहेस. आज तुझं चालणं बोलणं हे त्याच्या सुप्रीम पॉवर म्हणून तू हे करतोस. डोळ्यांनी बघतो ध्वनी परिसतो ही ईश्वराची दया. तेन त्वम असी, त्याच्यामुळे तू आहेस. काही वैभव असेल, बुद्धी असेल, खरोखर मला विचार येतो की स्मृती मला दिली कोणी आणि स्मृती येते कशी, मला काही कळलेलं नाही. तर ही एक अज्ञात शक्ती माझ्यात काम करते असं मला वाटतं. आता हे जे आहे तेन त्वम असी हे तत्वज्ञान. दुसरी तत्वज्ञानाची पायरी तस्य त्वम असी, की त्याचा तू आहेस. आता त्याचा तू म्हटलं आहे तर प्रश्न आला, मी त्याचा कोण आहे? ही जी सुप्रीम पॉवर आहे, हा जो देव आहे, त्याचा मी कोण आहे? मी त्याचा गुलाम असू शकतो, त्याच्यावर मागणारा भिकारी असू शकतो, त्याचा मुलगाही असू शकतो, पत्नी होऊ शकतो मधुरा भक्ती. माझी जशी स्थिती बदलेल तसं त्याचा संबंध होतो. तर त्याचा तू आहेस हे दुसरं तत्वज्ञान आणि तोच तू आहेस, तुला अस्तित्वच नाही, असे तीन अर्थ आपल्या तत्वज्ञानात आहे. त्यामुळे बाहेरच्या तत्वज्ञानापेक्षा सुद्धा आपलं तत्वज्ञान जीवनस्पर्शी आणि हे तत्वमसी हे वाक्य एखाद्या सामान्य आदिवासीपासून सुरुवात करून वरच्यापर्यंत उपयोगी येईल असं एक वाक्य. आपलं हे स्वाध्यायाचं काम आपण मच्छीमारांच्या पर्यंत पोचवलं. वनवासी लोकांच्या विषयी आपल्या मनात खूप सहानुभूती आहे. त्यांच्यातही आपण नाना परीची कामं सुरू केलेली आहात. आणि त्यानंतर त्याचं साधन म्हणून, त्याचं वाहन म्हणून आपण सुशिक्षितांचा उपयोग केला. तर या सुशिक्षितांचा त्या वनवासींनी, त्या मच्छीमारांनी कसा स्वीकार केला? मी ह्या लोकांना जो खेडेगावात किंवा ह्या लोकात जायला सांगितलं, त्यात मी त्यांना हे सांगितलं की तुम्ही भक्ती म्हणून जायचंय. आज आपल्याला माहिती असेल की आपण गरिबांजवळ जातो, निरक्षरांजवळ जातो, त्यावेळेला मी एक शिकलेला आहे, तो अशिक्षित आहे, मी सुधारलेला आहे, तो बिघडलेला आहे. म्हणजे जाणारा आणि ज्याच्याजवळ जात आहे तो, यांच्यात एक सुपरियरिटी कॉम्प्लेक्स आणि इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स असतो. मला असं वाटलं त्यावेळेला की तुम्ही जर दुसऱ्याला शिकवायला गेलेत तर चांगलं नाही. म्हणून मी सर्वांना हे सांगितलं की तुम्ही भेटायला जा. मी ह्या लोकांना जो खेडेगावात किंवा ह्या लोकात जायला सांगितलं, त्यात मी त्यांना हे सांगितलं की तुम्ही भक्ती म्हणून जायचंय. आज आपल्याला माहिती असेल की आपण गरिबांजवळ जातो, निरक्षरांजवळ जातो, त्यावेळेला मी एक शिकलेला आहे, तो अशिक्षित आहे, मी सुधारलेला आहे, तो बिघडलेला आहे. म्हणजे जाणारा आणि ज्याच्याजवळ जात आहे तो, यांच्यात एक सुपरियरिटी कॉम्प्लेक्स आणि इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स असतो. मला असं वाटलं त्यावेळेला की तुम्ही जर दुसऱ्याला शिकवायला गेलेत तर चांगलं नाही. म्हणून मी सर्वांना हे सांगितलं की तुम्ही भेटायला जा. यांनी सांगितलं हॉब्स अँड हेल्वेशियस, त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही जे गरीबाला मदत करता किंवा ह्याला पीडिताजवळ जाता, यात सेल्फ लव्ह, सेल्फिशनेस अँड इगोइस्टिक प्लेजर इज द मोटिव्ह ऑफ एव्हरी ऍक्शन, असं त्याचं म्हणणं आहे. की तुम्ही तुमचा इगो हा करण्याकरता जाता. तो गरीब आहे बिचारा, त्याच्याजवळ जावं, तो निरक्षर आहे बिचारा, त्याच्याजवळ जावं,
याच्याकरताच तुम्ही जाता. म्हणून मी माझ्या जाण्याला ज्या सुशिक्षितांना असं सांगितलं की भक्ती फेरी आहे. जर तू भक्ती म्हणून गेलास म्हणजे ज्या देवाला तू मानतोस, ज्या देवाची तू पूजा करतोस, तो देव जर सर्वत्र असेल तर तो माणसातही आहे. गीतेने हे सांगितलं, सर्वस्व चाहम हृदय सन्निविष्टा. मग तो वनवासी आदिवासी मध्ये सुद्धा आहे. मग तू जो जाशील तो उपासक म्हणून जा, मैत्रिणी नाही तर संबंधानी जा, बंधुभावानी जा. तू शिकवायला जाऊ नकोस. आणि तू शिकवायला गेलास तर तुझ्यात त्याच्यात एक दरी निर्माण होईल. तर मी अशा दृष्टीने या लोकांना सगळ्यांना पाठवलं. एक उदाहरण सांगायचं म्हणजे एक पोरबंदर जे आहे त्या पोरबंदरला आपल्याला माहिती असेल एका साईडला 40,000 खारवे राहतात आणि एका साईडला 135 का काय अशी मेहर जातीची गाव आहे. त्या दोघांचं इतकं वैमनस्य, आज इथे खून झाला उद्या तिथे खून होतो आणि खून केला नाही तर खून करणाऱ्याची बायको किंवा त्याची आई मुलाची त्याला उद्युक्त करते की खून करून येतो आणि त्याचा केस कोर्टात होत नाही. त्याचं कारण साक्ष द्यायला कोणीही येत नाही. अशा परिस्थितीत सगळ्यांनी हे केलं, सगळ्यांनीच. मी एक उदाहरण का सांगतो की मी कशा भूमिकेतून जातो आदिवासी वनवासी याच्यात, हे कल्पना यावी याच्याकरता सांगतो की सगळ्यांनी तिथे काही लोकांनी भीती दाखवली, काही लोकांनी उपदेश करायला गेले. नंतर मी माझ्या काही मित्राची डिवाइन ब्रदर्स म्हणतो आम्ही एकमेकाला, त्यांना मी सांगितलं तुम्ही जा. तर 12-12 लोक दोन्ही ठिकाणी जात होते, वर्ष जात होते, घराघरात जात होते. त्यांनी त्याला त्रिकाल संध्या दिली आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल विरोधी वर्गात आपले लोक गेले आणि त्यांच्यात बसायला लागले. कोणाला माहिती नाही की का गेले काही नाही. आणि ते एकत्र झाले, एकमेकाच्या गळ्यात गळा घातली. एवढंच नाही तर 2000 सत्यनारायण केले आम्ही. आणि एक पैशाचाही खर्च न करता, एक फक्त माईकला खर्च झाला असेल तेवढाच, बाकी काही खर्च नाही. असं 2000 सत्यनारायण, एक खारवा आणि एक मेहर असं केले. त्यानंतर त्यांना मोठमोठ्या लोकांनी आणि वृत्तपत्रवाल्यांनी सुद्धा त्यांच्यातल्या प्रमुखांना येऊन विचारलं की इतके लोक तुमच्याजवळ आले, अमकं केलं, त्यांच्याशी तुम्ही एकरूप झालेत नाही आणि ह्यांनी सांगितल्याबरोबर कसं दादानी झाल्यावर झालं. तर त्यांनी सांगितले आजपर्यंत येणारी जी माणसं आहेत ती माणसं का तर आम्हाला प्रलोभन दाखवत होती, का तर आम्हाला भीती दाखवत होती आणि का तर आम्हाला उपदेश करत होती. ही जी पांडुरंग शास्त्रींची माणसं आली, ही माणसं ह्यांनी भीती दाखवली नाही, प्रलोभन दाखवलं नाही आणि उपदेशही केला नाही. ते भेटायला आले, भाऊ म्हणून आमच्यात बसायला आले. त्यामुळे 6 महिन्यात आमच्या विचारात आणि जीवनात बदल झाला. तेव्हा माझं जे या सुशिक्षित लोकांना सांगणं आहे की तुमचा हा इगो पोषण्याकरता तुम्ही जाऊ नये, कारण ते अनाध्यात्मिक जाणं आहे. कदाचित सामाजिक असेल पण ते अनाध्यात्मिक आहे. मी गरीबाला मदत द्यायला जातोय ही कल्पना सोडून द्या. मी भावाजवळ जातोय असं म्हणून त्यांच्याजवळ बसा. ही त्यातली भक्तीची भूमिका मी उचललेली आहे. मत्स्यगंधेच्या आपल्या कार्यक्रमाबद्दल ऐकलं आणि त्याचप्रमाणे अमृतालयमचा आपण जो कार्यक्रम विशेषतः आदिवासी भागात चालवलाय त्याही बद्दल ऐकलं. आपण याच्यावर थोडा प्रकाश टाकू शकाल? एक गोष्ट अशी आहे की माणसाने माणसाजवळ यावं, माणसाने एकमेकाच्या संबंधांनी माणसाजवळ यावं, ही प्रथम भूमिका आहे माझी. चित्त एकाग्र करून भगवंताची उपासना करावी आणि जर भगवंतावर आपलं प्रेम असेल ना तर त्याचं काम करण्याचं मन झालं पाहिजे. आणि म्हणून तो भगवंत सर्वत्र बसलेला आहे, म्हणून त्याच्याजवळ जा, उपदेशाला जाऊ नकोस असं एकदा सांगितलं. हॅव नॉटला मदत द्यायला जाऊ नकोस असं एकदा सांगितलं. म्हणजे का या हॅव नॉटनी मदत घ्यायची नाही, त्यांच्यातली अस्मिता जागृत करायची. की जी अस्मिता जागृत झाल्यामुळे आज तुम्हाला आश्चर्य वाटेल की ते लोक आपली चॅरिटी सुद्धा कोणाजवळ न मागता करतात. मी लाखो रुपये द्यायला गेलो त्यांना अडचणीत असताना. तुम्हाला सांगितलं तर खोटंही वाटेल का त्याला, पण प्रत्यक्ष जा आणि बघा. हजारो लोकांनी, एक दोघांनी नाही, मी लाखो रुपये घेऊन गेले पाठवलेली माणसं, 15 माणसं ही पैसे न देता परत येतात. ही अस्मिता एक त्यांच्या जागृत होते की माझा देव आहे. झाडा पानात देव बघणारे आम्ही लोक. ईशावास्यमिदं सर्वम
तेव्हा देव सर्वत्र दिसतो. मग हे मंदिर आलं कशा करता? तर मंदिर एवढ्या करता आलं की सगळ्या गावांनी ते बांधावं, एकत्र बसावं, उच्च नीचता सोडून बसावं, सगळे अहम बाहेर टाकून बसावं, गरीब असो श्रीमंत असो सगळ्यांनी एकत्र बसावं. रोज 1 तास जर सगळे एकत्र बसले तर गरीब आणि श्रीमंत यांच्यातली दरी थोडी कमी होते. आता ती म्हणजे सोशल इनजस्टिस मंदिरांनी कमी झाला पाहिजे. माझ्या दृष्टीने मंदिर हे सोशिओ इकॉनॉमिक सेंटर्स होती आणि तशी मी परत फॉर्म करतो. त्यामुळे आमच्या गावात जिथे अमृतालयम असेल तिथे उच्च नीचता निघून जाते, मनातून सुद्धा जाते, देखावा म्हणून नाही. कारण रोज ते एकत्र येऊन बसतात 7 वाजता. मग मुसलमानही येऊन बसतात, मुसलमानांनी बांग पुकारावी आणि आम्ही आरती करावी तिथेच त्या जागेवर. असं होऊ शकतं. पुढे जे देवापुढे पेटी ठेवायची ती कशाकरता ठेवायची हे मी त्या लोकांना सांगितलं. किंवा पेटी म्हणजे देवाला 5 पैसे कशाला द्यायचे? काय त्याचा नैवेद्य व्हावा म्हणून? का त्याला एक साज शृंगार व्हावा म्हणून? नाही. मग देव तुमच्यात बसलेला आहे हे गीतेने सांगितलं. सर्वचाहम जसं सांगितलं तसं गीतेने हे अर्जवून सांगितलंय. इष्टान भोगानी वो देवा दास्यन्ते यज्ञभाविता तैर्दत्ता नप्रदायेभ्यो यो भुंक्तेस्तेन एव सा. तू जो वकील म्हणून वकिली करायला जात असतील, विद्यार्थी शिक्षक म्हणून शिकत असतील, तू जातोस तुझ्यावर तुझा राम जातो म्हणून तू 2 पायाने जाऊ शकतोस. तेव्हा आतला जो राम आहे तो राम तुझा पार्टनर आहे. वा. तर त्याचा भाग दिल्याशिवाय जो खातो यो भुंक्ते स्तेन एव सा, तो चोर आहे. म्हणून आम्ही काय केलं की प्रत्येकाने आपापला भगवंताचा भाग देवापुढे ठेवावा म्हणून आम्ही पेटी ठेवली नाही.